मला आज एवढ्या सगळ्या ड्रेसेसची फिटिंग करायची होती, 9 ड्रेसेसची फिटिंग करायची होती मला. त्याआधी इथं बघा मी भाजी बनवत आहे आणि भेंडीची भाजी बनवली आहे आज आणि भेंडीला पहिल्यांदा फ्राय करून घेतलं तेलामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये चिकटपणा राहणार नाही. आणि ह्या पद्धतीने जर भाजी बनवली तर खूप भारी भाजी लागते. त्यानंतर थोडीशी चहा घेतली, डीमार्टमधून कप आणलेला म्हणून थोडंसं शाईन सुद्धा मारून दाखवलं. त्यानंतर इथं लेकरांसाठी पालकचं धिरडं बनवलं. कसं हिवाळ्याचं लेकरं पालकची भाजी, मेथीची भाजी खायला खूप कंटाळतात आणि त्यांना आवडत पण नाही, म्हणून असं धिरडं वगैरे बनवून दिलं का ते खाऊन टाकतात पोट भरून. त्यानंतर सगळं काम झाल्यावर मी लागले माझ्या कामाला फिटिंगच्या ड्रेसेसच्या. तर रेडीमेड ड्रेसेला अशी फिटिंग करायची बघा. जे काय आपलं करेक्ट मापाचं ड्रेस असतं ते घ्यायचं आणि त्याच्यावरून आपल्याला ह्याची मापे टाकून घ्यायची आणि जे काय आपलं मार्जिन साईडचं असतं त्याच्यावरून असं रेषा मारून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची. याने काय होईल, आपलं करेक्ट मापाचा ड्रेस घेऊन त्याच्याबरोबर माप घेतलं तर आपली फिटिंग पण छान येईल आणि जशी आहे फिनिशिंग रेडीमेड ड्रेसची तशीच राहणार आहे. आणि एकदम छान अशी सरळ सरळ शिलाई मारून घ्यायचे. तर असो तर माझं लेकरू सुद्धा इथं स्कूलमधून आलेले होतं आणि एकटं शहाण्यासारखं अभ्यास करत बसलेले होतं. म्हटलं मला पण खूप सगळं लसन सोलायचं आहे, मी 4-5 दिवसाचं लसन एकदा सोलून ठेवते. म्हटलं त्याला बघणं सुद्धा होईल आणि आपलं काम सुद्धा होईल. ह्या पद्धतीने जर आपण काम केलं तर आपल्या लेकरासोबत टाइम पण स्पेंड होतो, आपलं काम पण होतो. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.